नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एम-पी-एस-सी पॉइंट. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षा दिल्या असतील. त्यातील काही पदं जी होती मित्रांनो, जसे की अकाउंटंट आणि सर्वेयर यांचे निकाल ऑलरेडी लागलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स माहीत झालेले आहेत. तिथं याद्या लागलेल्या आहेत वेबसाईटवरती, हे तुम्हाला माहीत असेल. पण आता त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पुन्हा लिस्ट पब्लिश होत आहे, की कोणत्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच संबंधी हा व्हिडिओ आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी अपडेट. बघा, तुमचा फॉरेस्टला जर चांगला स्कोर आला नसेल, तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल. प्रॅक्टिससाठी टेस्ट सीरीज अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मी स्वतः या टेस्ट सीरीज लॉन्च केलेल्या आहेत. बघा, यामध्ये खूप सारे ॲडमिशन ऑलरेडी झालेले आहेत. तुम्ही जर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती जी लेटेस्टमध्ये आली होती बघा, तिचे पेपर पुढच्या महिन्यामध्ये आहेत, जानेवारीमध्ये. सो त्यातील जवानी वाहन चालक, लघुलेखक, लघु टंकलेखक यासाठी फॉर्म भरला असेल, तर त्यासाठीची ही टेस्ट सीरीज आहे. एकूण 5 पेपर तुम्हाला मिळतील. सोबत त्यांच्या उत्तर तालिका तसेच व्हिडिओ स्पष्टीकरण देखील मिळणार आहे. ते फक्त ₹199 प्रोसेस वगैरे हे सर्व इथे लिहिलेलं आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा नंबर आहे. सो जे इंटरेस्टेड असतील त्यांनी नक्की परचेस करा. तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता ही टेस्ट सीरीज तुम्ही का घ्यावी याचं रिझन म्हणजे हा जो आज बघा या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या याद्या आलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये माझं पण नाव आहे. कारण मी सांगितलं होतं तुम्हाला, की मला पण 200 पैकी 166 मार्क्स होते. सो धुळेला जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये माझं नाव आहे. तुम्ही चेक करू शकता. बघा, आता चेक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जर तुम्हाला फॉरेस्टचे तुमचे म्हणजे तिथं काय होत आहे, आता अपडेट होत आहेत वेळोवेळी. म्हणजे जसं की समजा काही विभागांचे ऑलरेडी अपडेट झालेले आहेत, की कोणत्या तारखेला त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे व कोणत्या प्रमाणामध्ये त्यांनी बोलवलेलं आहे मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. बघा, जर काहींनी एकाच 5 या प्रमाणामध्ये बोलवलं आहे, म्हणजे एक जागा जर असेल तर तिथे 5 जण बोलवलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. कुठे-कुठे एकाच 10 देखील स्वरूपामध्ये त्यांनी बोलवलेले आहे. बघा, आता ते कसं चेक करायचं? आपल्याला प्रथमतः maforest.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला इथं बघा, हे ऑनलाईन स्वरूपामध्ये इथं जे हायलाइट केलेला आहे त्यांनी ऑनलाईन परीक्षेचा निकाल वगैरे. सो त्याच्यापुढे एक क्लिक हिअर लिंक आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा, इथं वन भरती प्रक्रियाचं सर्व वेळापत्रक असेल किंवा गुणवत्ता यादी असेल, हे सर्व इथे दिसणार आहे. बघा, आता अकाउंटंट आणि सर्वेअरसाठी तसेच इतर जे स्टेनोचे पदं आहेत किंवा ज्युनियर इंजिनिअर आहेत, तर ते पदांसाठी देखील तुम्ही ते डाउनलोड करू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीच्या डेट्स तसेच लिस्ट. चंद्रपूरचं बाकी आहे ते देखील काही वेळामध्ये येईल. औरंगाबादचं देखील बाकी आहे, ते देखील आज उद्यामध्ये येऊन जाईल. पुणे, ठाणे यांचं बाकी आहे. पण मॅक्झिमम जर तुम्ही बघितले तर आलेले आहेत. जसं की नागपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ इथे देखील सेम आलेला आहे बघा. सो आता मी तुम्हाला दाखवतो. समजा ही धुळीची आपण जर लिस्ट डाउनलोड केली, तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारे कॅन्डिडेट्स आहेत आणि एकाच 10 प्रमाणामध्ये त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत. ही सर्व माहिती तुम्ही वाचू शकतात. तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरला असेल तिथे तुम्ही ते सर्च करायचं आहे. तुमचं नाव आहे का? किंवा तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुमचं नाव त्यामध्ये असणार आहे. मग आता कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी इथे आहे. सो इथे तुम्ही बघू शकतात, माझं देखील इथे नाव आहे, एन-टी-सी कॅटेगरी आणि 166 गुण. सो अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचं नाव इथे चेक करायचं आहे का तर. आणि ज्यांना टेस्ट सीरीजमध्ये इंटरेस्ट असेल ते टेस्ट सीरीज आपली परचेस करू शकतात. इतर अपडेट जे आहे मी तुम्हाला त्या देईलच. जसं की बघा, फॉरेस्ट गार्डचा अजून निकालच आलेला नाही, त्यामुळे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा किंवा ग्राउंडचा प्रश्नच येत नाही. ज्यावेळेस निकाल येईल त्यावेळेस तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून कळवले जाईल. नेक्स्ट मंथमध्ये निकाल अपेक्षित आहे तुम्हाला 8-9 तारखेच्या पुढे. सो तेव्हाच तो निकाल आपण चॅनलवरती देखील आपण त्याविषयी अपडेट देऊया. सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच अपडेट द्यायची होती, की जे अकाउंटंट, सर्वेअर आणि इतर पदं आहेत त्यांच्यासाठीच्या इथे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्या लिस्ट पब्लिश झालेल्या आहेत. सो त्या लवकरात लवकर चेक करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.